नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, भ्रष्टाचार, अनागोंदी, गैरकारभार या गोष्टीने जनता अक्षरशः कंटाळून गेलेली आहे. लातूर शहर महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये भ्रष्टाचार, गैरव्यवहार, बेकायदा बांधकामं किंवा इतरही गोष्टी झालेल्या आहेत. या संदर्भात लातूर शहर महानगरपालिकेचे एक ज्येष्ठ माजी नगरसेवक, ज्यांचं आज वय 82 वर्ष आहे, हे 2017 पासून महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात आवाज उठवत आहेत. त्यांनी सुरुवातीला प्रशासनाकडे, त्यानंतर शासनाकडे तक्रारी केल्या, पण त्यांच्या तक्रारीची कोणी दखलही घेतली नाही. ऑडिट रिपोर्टमध्ये असलेल्या शेऱ्यानुसार त्यांनी या महापालिकेमध्ये प्रत्येक योजनेत, अमृत योजना असो, ड्रेनेजची योजना असो, रस्त्याचे कामं असोत किंवा कचऱ्याच्या संदर्भात असो, प्रत्येक कामात कसा गैरव्यवहार झाला आहे, कसा भ्रष्टाचार झाला आहे, असा त्यांचा दावा आहे. आणि या संदर्भात शासनाने चौकशी करावी अशी त्यांची मागणी. मग प्रशासन काही दखल घेत नाही, शासन काही दखल घेत नाही. त्यानंतर प्रकाश पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी प्रकाश पाठक यांनी एक वैयक्तिक स्वरूपात याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये लातूर शहर महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या प्रत्येक व्यवहाराची चौकशी करावी अशी एक याचिका दाखल केली आणि SITची नियुक्ती करावी अशी मागणी त्यात त्यांनी केली. त्यांची याचिका दाखल करून घेतली आणि त्यानंतर 1 तारखेला न्यायालयाने त्यांची ही असलेली वैयक्तिक याचिका, या याचिकेचं रूपांतर जनहित याचिकेत केलं. अर्थात प्रकाश पाठक हे जे काही लढा देत आहेत, त्यांच्या लढ्याला एक काही प्रमाणात का अशेना यश मिळालं असं म्हणता येईल. आज आपण स्वतः प्रकाश पाठक यांच्यासोबत नेमका हा काय प्रकार आहे, कसा भ्रष्टाचार आहे, न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत ते कसे पोहोचले, याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये महानगरपालिका लातूर संदर्भात एक याचिका आपण दाखल केली होती आणि ती याचिका जनहित याचिकेत रूपांतरित करण्यात आली आणि ती तशा पद्धतीनं दाखल करून घेतलं असं आम्ही वृत्त वाचलंय. नेमकं काय प्रकार आहे हा? लातूर शहर महानगरपालिकेच्या संदर्भात मी गेली 50 वर्ष, तो 1974 पासून आणि प्रामुख्याने नंतर 2017 पासून लातूर शहर महानगरपालिका नेमाने, कायद्याने चॅनलाइज चालावी. लातूर शहर महानगरपालिकेतल्या जनतेचे पैसे म्हणजे सार्वजनिक पैशाचा उपयोग नीट व्यवस्थिशीर व्हावा आणि लोकांना त्याच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, याच्यासाठी मी सतत निवेदनं देत आलो. ही निवेदनं मी आयुक्ताला दिली, प्रधान सचिवाला दिली नगरविकास खात्याच्या, मुख्य सचिवाला दिली महाराष्ट्र सरकारच्या, नगरविकास मंत्र्याला दिली महाराष्ट्र सरकारच्या, मुख्यमंत्र्याला दिली महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्राचे जे काही योजना वगैरे असतात तिकडूनही पैसे येतात. त्याच्यामुळं केंद्रामध्ये सुद्धा मी त्या विषयामध्ये अमृतच्या असो, स्वच्छतेच्या संदर्भात असो, तिथेही त्या निवेदनं दिली. ह्या सगळ्या निवेदनाच्या संदर्भात फक्त पंतप्रधान कार्यालयाकडून जर सोडून दिलं तर आयुक्त असो, प्रधान सचिव असो, नगरविकास मंत्री असो, मुख्य सचिव असो किंवा मुख्यमंत्री असो, यांनी माझ्या गेल्या 17 पासून एकाही प्रश्नाच्या पत्राचं, निवेदनाचं उत्तर दिलं नाही, त्याला रिस्पॉन्ड केला नाही. मी त्याच्यामुळे गेले वर्षभर या विषयामध्ये सगळ्याच्या सगळं संकलित करून असा इशारा दिला होता महाराष्ट्र सरकारला आणि प्रामुख्याने मुख्यमंत्र्याला की बाबा मी इतके वर्ष प्रयत्न करतो आहे तरी आपण दखल घेत नाहीत, या प्रशासन दखल घेत नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. आणि गेली वर्षभर मी त्यांना त्याची निवेदन दिली. असे एक 26 निवेदन मी त्यांना ह्या सगळ्या विषयाचे संकलित करून, म्हणजे किती अर्ज दिले होते, कुणाला किती दिले होते, तुमच्याकडे किती दिले होते, कुठल्या कुठल्या चौकशा लागल्या, हे सगळं मी त्यांना दिलं आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही जर ह्याच्यावर काही ऍक्शन घ्या, नाहीतर मला देहत्यागाची परवानगी द्या.
नाही, महापालिकेसंदर्भात तुम्ही तक्रारी केल्या आहेत, तर नेमक्या काय स्वरूपाच्या आहेत? त्यात गैरप्रकार झाला आहे का, चुकीच्या पद्धतीने कामं झाली आहेत की अधिकाराचा गैरवापर झाला आहे, आणि याचा कालावधी तुमच्या या याचिकेत कुठंपासूनचा आहे? तीन प्रकाराने, प्रामुख्याने 3 विषयामध्ये ते विषय आहेत. हो. एक विषय असा आहे की बजेटवरच सगळं, म्हणजे अर्थकारणाचं जे सगळं कायदा असतो तो बजेट असतो. त्या बजेटमध्ये 3 वर्षाच्या सरासरीने त्याचं बजेट ठेवता येतं खर्चासाठी. परंतु महानगरपालिका लातूरमध्ये अगदी महानगरपालिका झाल्यापासून मी 1958ला सुद्धा ते दाखल केलं होतं कोर्टामध्ये. त्यावेळेसपासून फुगीर हे करणार, म्हणजे 300 रुपयाचं जर 100 रुपयाचं जर समजा बजेट ठेवायचं असेल तर हे 3000चं ठेवणार. आणि कशासाठी ठेवणार की बजेटमध्ये तरतूद आहे त्याच्याशिवाय खर्च करता येते. मग बजेटमध्ये तरतूद दाखवण्यासाठी केवळ दाखवणार आणि खर्च तर वारेमाप करणार. कधी कधी पैसे द्यायला सुद्धा पगारी नसतात. त्याच्यानंतर योजनाचे आणि प्रांताकडून आणि केंद्राकडून आलेले पैसे हडप करायचे, त्याचंही बजेट नसतं, त्याच्या बजेटमध्ये तरतूद नसते. आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि स्वच्छतेच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये, अशा निरनिराळ्या पाण्याच्या संदर्भामध्ये जे काही समजा विषय, नोकरी ज्या असतात तिच्या भरती, त्या विषयामध्ये सुद्धा, त्याच्यानंतर गुंठेवारीसारखा विषय आहे. अशा जे सगळे विषय आहेत, ह्या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये 2017 पासून मी महानगरपालिकेच्या सर्व स्तरावर निवेदनं दिली, तक्रारी केल्या. नाही, यात अवैध बांधकामं आले, ड्रेनेज पाईपलाईन झाली, किंवा अमृत योजना आहे, जे काही काम आहे त्या प्रत्येक कामात काही चुकीचं काही झालंय असंच तुमचा दावा आहे? नाही, सगळं चुकी झाली. वेळोवेळी मी त्यांना दिलं ते तसा की बुवा हे त्याच्यातले पैसे त्यांचे ह्यांनी 30% मध्ये भरावे लागते, ते भरायचे नाही, ते चुकून फक्त घ्यायचे, इकडे सगळा फ्रॉड करायचा आणि ते खर्च करून टाकायचे. आता आपण बघतो लातूरकर की लातूरमध्ये आता ते अमृतच्या योजना चालू आहेत, कचऱ्याच्या संदर्भात चालू आहेत, त्याचं काही नाही. आणि मी कचऱ्याचं टेंडर देण्याच्या दिवसापासून म्हणजे 2017ला तर 2024 पर्यंत त्यांनी काही केलं नाही. आणि केवळ इथल्या भ्रष्टाचारी लोकांवर प्रधान नगरविकास खात्याने आणि मुख्यमंत्र्यांनी पांघरून फक्त घातलं. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्याला असं म्हणलो की बाबा या सगळ्या गोष्टी मी तक्रारी केलेल्या आहेत, त्याचं मी त्यांना निवेदनं पाठवली 26, ह्या सगळ्याचं एकत्रित करून. आणि त्यांना असं म्हणलं की तुम्ही ह्याच्यावर निर्णय करा, नाही तर मला देहत्यागाची परवानगी द्या. म्हणून मी असं ठरवलं की 15 ऑगस्ट 2025ला हुतात्मा चौकामध्ये देहत्याग करावा. आणि मग तिसरी एक व्यवस्था आहे आपल्यामध्ये, एक प्रशासन, दुसरं सरकार, हे दोन्हीवर नियंत्रण ठेवणारं आहे न्यायालय. आणि मग मी न्यायालयाकडे गेलो की बाबा मी असं त्यांना असं म्हणलेलं आहे. आणि त्या न्यायालयाला मी स्वतः वैयक्तिक गेलो की मला हे ध्येयत्याग करण्यासाठी फोर्स करतायत काही न करता, त्याच्यामुळे तुम्ही माझा प्राण वाचवा किंवा माझा फिजिकल एक्झिस्टन्स जो आहे तो मला तुम्ही सांगा मी कशासाठी ठेवायचा ते. म्हणून ही सगळी व्यथा मी ह्याच्यापाशी गेलो, न्यायालयाकडे गेलो आणि न्यायालयात सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करा. नाही, कितीचा हे गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार झालाय असं म्हणता येईल या 2017 पासून 2000 या तुम्ही जी याचिका दाखल केली तिथपर्यंत? हजारो कोटी रुपये प्रांताचे येणारे, त्याच्यानंतर केंद्राचे येणारे, इथं कराचे उपस्थित असणार. अहो तिथं बजेटच नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट असे ऑडिटमध्ये ऑब्जेक्शन निघालेले असते, ऑडिट वसुली सुद्धा नाही. 300 कोटी 2016 पर्यंत ऑडिटने सांगितलेलं आहे की 300 कोटी वसूल करा, तेही केलं नाहीत. म्हणजे हे तुम्ही स्वतः असं मनाचं असं म्हणत नाही की ऑडिट ऑब्जेक्शन जसं आहे त्या पद्धतीने जर चौकशी केली तर त्यात हे भ्रष्टाचार पूर्णपणे निदर्शनास येईल? नाही, आणि त्यांनी सांगितलं ऑडिटनं की हे वसूल पात्र आहेत म्हणून, ते सुद्धा वसूल करत नाहीत. टॅक्सेस नीट व्यवस्थिशीर लावत नाहीत, त्याच्यामध्ये कंटेम्प्ट करतात. मग या सर्व घटनेला कोणता अधिकारी जबाबदार आहे, कोण जबाबदार आहे? त्या महापालिकेत आतापर्यंत अनेक IAS अधिकारी आयुक्त म्हणून गेले किंवा इतर अधिकारी आहेत, पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदाधिकारी होऊन गेले, असं कुणाला जबाबदार असं? त्याच्यामध्ये जबाबदार कमिशनर, ज्याला आपण आयुक्त म्हणतो, त्याच्या हातामध्ये सगळे पॉवर्स आहेत. त्यालाच पहिला सुरू प्रतिनिधी, म्हणजे त्याला कॉन्ट्रॅक्ट करायचे. आता कॉन्ट्रॅक्ट आहे 2000 कॉन्ट्रॅक्ट त्यांनी बेकायदेशीर, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकेवर बंधनकारक नाहीत अशा कॉन्ट्रॅक्टचे त्यांनी पैसे दिलेले, म्हणजे ते कायद्याने केलं नाहीत. आणि जबाबदारी कुणाची आहे? तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे आयुक्ताची आहे. आणि या आयुक्ताबद्दल मी नगरविकास त्यांच्या जे असताना प्रधान सचिव त्यांच्याकडे तक्रारी केल्या.
आयुक्ताच्या तक्रारी पुन्हा मी प्रधान सचिव आणि मुख्य सचिवाकडे केल्या, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या. आणि आत्ता सध्याच्याला आयुक्त, प्रधान सचिव आणि मुख्य सचिव काय करतात, मुख्य सचिव आणि प्रधान सचिव ह्या आयुक्ताला पाठीशी घालतात, कारण तेही त्याच्यामध्ये असतात ना. कारण तिथून यांचे काहीतरी आणायचं, योग्य पद्धतीने करायचं नाही, त्याला पांघरून घालायचं, त्याची चौकशी करतो असल्यासारखं दाखवायचं, करायची काहीच नाही. आता तेही याच्यामध्ये सहभागी आहेत. म्हणून जे लोकप्रतिनिधी निवडलेले असतात ते ह्यांच्याबरोबर हातमिळवणी करून ते पुढे चालतात आणि त्याच्यानंतर तक्रार केलेल्या ते नीट व्यवस्थित मार्गी लावत नाहीत. आणि म्हणून मी आता गेल्या वर्षभरामध्ये असं म्हणालो की बाबा आता तुम्ही याची SIT चौकशी करा, नाहीतर मला देहत्यागाची परवानगी द्या. मग कोर्टाकडे गेलो आता, आणि कोर्टाकडे मी याचिका केली होती फक्त रिट पिटिशन स्वतःच. आणि ते याचिका केल्यानंतर त्यांनी कोर्टाने ती माझी याचिका ऐकण्यासाठी घेतली आणि त्यांना असं वाटलं की अरे ही तर जनहित याचिका आहे की याच्यामध्ये ऑडिट आहे, त्याच्यानंतर पुन्हा पैसे वसूल करायचे आहेत, इलिगल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, बजेट बरोबर नाही आहे. आता ही जनहित याचिका असल्यामुळं त्यांनी स्वतः कोर्टाने हे जनहित याचिकेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आदेश केला. आणि तशा पद्धतीचे आदेश करीत असताना आजकाल ज्या पद्धतीने बाबा कुणी कुणाला फसवू नये म्हणून त्याने एक नेम केलेला आहे की बाबा ह्याच्यामध्ये काही ना काही बोनाफाईड त्याला हे करण्यासाठी म्हणून काही ना काहीतरी डिपॉझिट ठेवून घेतात. तशा पद्धतीने त्याने आम्हाला सांगितलं की 5 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा. डिपॉझिट आहे ते काही म्हणजे दंडबिंड नाही आहे, ते डिपॉझिट तुम्हाला परत मिळेल असं कोर्टाने स्वतः सांगितलं. आणि त्याच्यामुळे ही जनहित याचिका दाखल झालेली आहे. आता जनहित याचिकेचा जो फायदा असा आहे की आता याच्यामध्ये एकाच रूपखाली आता ह्या महानगरपालिकेमध्ये झालेला सगळ्याच्या सगळा भ्रष्टाचार आलेला आहे, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. किंवा याशिवाय ह्याच्यामध्ये जरी नसलं आता तरी त्याच्यामध्ये आता आपल्याला घालता येते, कारण ही जनहित याचिका झालेली आता त्याच्यामध्ये कुणाला अधिक जमा सुद्धा करता येते की बाबा माझं एक असं याच्यामध्ये तुम्ही मुद्दा घ्या म्हणून. अशा पद्धतीने ह्या जनहित याचिका फार तिला रूल करता येत नाही, ठेवून देता येत नाही. त्याच्यानंतर त्याच्या आता हे काय म्हणतात त्याला इन्फ्रॅक्च्युअर झालंय असं म्हणता येत नाही आता त्याला. त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आता निकाल लागल्याशिवाय हे होत नाही. आणि कमीत कमी वर्षभरामध्ये ही याचिका निकाली निघते. म्हणजे SIT दाखल चौकशी होईल या प्रकरणाची, असं काही होईल? चौकशी सुरू झाली ना आता. ह्या सगळ्याच्या सगळ्या आता कोर्टासमोर आला आता. आणि कोर्ट काय म्हणलंय की आम्ही तयार करायला, तर आम्ही बघतो तुमच्या SITला. आता दोघांनाही चौकशी करायची म्हणजे दोघांनाही विचारावं लागेल ना, तुमचं म्हणणं सांगा, त्यांनी त्यांचं म्हणणं सांगतील. आणि त्याच्यानंतर आता चौकशीच्या खाली आले ना, ज्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे होती आधी ती केली नाही. त्यांनी सगळ्या ह्याला पाठीशी घातली. मुख्यमंत्र्याला मी भेट मागितली तरी त्यांनी या विषयामध्ये भेट दिली नाही. म्हणजे अशा पद्धतीने आता त्यांनी सरळ कोर्टाने काय केलं की दोघांना विचारणार की तुम्ही आता हे प्राण वाचवले, तुम्ही काय करणार सांगा ह्याच्यामध्ये. आता हे जनहित हे तुमची वैयक्तिक याचिका होती, जनहित याचिकेमध्ये याचं रूपांतर झालं तर तुमचं काही वैयक्तिक नुकसान न होताना तुम्ही असं कसं काय न्यायालयात जाता वगैरे? ते नाही काय मी नागरिक आहे, वैयक्तिक तर माझं हे नुकसान आहे. पण आता कसं आहे की तुमचं इंडिव्हिज्युअल म्हणजे अजून त्याच्यात माझं तसं जरी नसलं तरी मग म्हणूनच त्यांनी कोर्टाने केलं ना की तुम्ही. आणि मी त्यांना काय म्हणलो कोर्टाला, ह्या सगळ्या प्रशासनाने मला म्हणजे मला आता इंज्युअर्ड झालो मी, मला जीवन जगण्याचा जो अधिकार आहे 21 प्रमाणे तो बाधित झालाय. मी मरायची इच्छा माझी तयार झाली आहे. म्हणजे मला आता त्यांच्या त्या सगळ्या वागण्याचं मला त्रास व्हायला लागला ना, म्हणून मी गेलो रिट पिटिशन मध्ये. तर कोर्ट काय म्हणलं की ते ठीक आहे, तुम्ही तसं करू नका, आम्ही त्याला जनहित याचिकेमध्ये कन्वर्ट करतो. आणि आम्ही तशा पद्धतीने त्यांनी कन्वर्ट करण्यासाठी आणि आता 5 लाख रुपये भरणार आहे. आणि मी त्याच्यामध्ये लोकांना सुद्धा म्हणणार आहे की बाबा आता ह्याच्यामध्ये तुम्ही मला 1 रुपया 2 रुपये मी आता त्याचं एक वेगळं खातं उघडेल आणि मला पाहिजे त्यांनी मदत करावी. त्यांनी की आता लातूरच्या जनतेसाठी हा लढा आहे, त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. म्हणजे जे 5 लाख रुपये डिपॉझिट करायला सांगितलं या जनहित याचिकेसाठी न्यायालयानं, तर तुम्ही लोकांना असं आवाहन करताय की लोकांनी पैसे द्यावं, जनहितार्थ आहे, लोकांनी या लढ्यात सहभागी व्हावं. आता प्रत्येकाला तर काही तिथे उभं राहता येत नाही. मग ह्या लढ्याला समर्थन देण्याचा मार्ग एक आहे की ह्याच्यामध्ये आता जनहित याचिकेसाठी त्यांनी मला 5 लाख रुपये, तर निदान हा पैसा गोळा व्हावा, लोकांनी द्यावा तो, आणि लोकांना म्हणून तसा अपीलही करणार आहे मी. मग या जनहित याचिकेमुळे नजीकच्या काळात
जे काही महापालिकेत गैरप्रकार झालेत यावर आळा बसेल, चौकशी होईल, हे तुम्हाला अपेक्षित आहेच? नाही नाही, याची मला खात्री आहे. हो. त्याचं कारण सांगतो की आता कसं आहे की आता ते एक एक विषय समोर येणार. बरं, एवढा सगळा विषय एक एक कागद घेऊन तर न्यायालय चालणार नाही. तर न्यायालय काय म्हणणार की एवढं सगळं त्यांनाही विचारणार काय सांगा, हे नाही म्हणते ते खरं आहे का नाही. आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल, कुणी जरी आंधळा बसला तिथं, अरे याच्यात तर यांच्याजवळ काहीच नाही आहे, तर मग त्यांनी म्हणणार की बाबा अशी चौकशी करू, तशी चौकशी करू. मग इथं येणार तो विषय आणि हा विषय लवकर निघणार. कारण मला हो का, मी आता 80 वर्षाचा आहे, मी न्यायालयाला हेच म्हणणार की आता मी किती दिवस जायचं आहे. म्हणजे मी असेपर्यंत तर सगळं झालं, मी सगळं केलेलं आहे. आणि मग त्यांनी जनहित याचिका केल्यामुळं ती स्पीडअप करावीच लागते. म्हणजे आता नियमाप्रमाणे ती रूल करून टाकता येत नाही. तशा पद्धतीने ते घेतील आणि माझ्या मताप्रमाणे याच्यामध्ये नक्की न्याय मिळेल. आणि मी आपल्या सगळ्याच्या समर्थनाने सगळ्यांनी मिळून मला जे समर्थन, त्याचा हे परिणाम आहे. मी सतत करीत राहिलो, ठीक आहे, ते माझं काम आहे. परंतु ज्या लोकांनी मला मदत केली, ज्या लोकांनी याच्यामध्ये सहकार्य केलं, त्या सगळ्याचा परिणाम हा आहे. प्रकाश पाठक यांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेनंतर महापालिकेतील भ्रष्टाचार, अनागोंदी, गैरव्यवहार हे निश्चितच उघड होईल आणि प्रकाश पाठक करीत असलेल्या प्रयत्नाला यश मिळावं आणि या महापालिकेच्या कारभारासंदर्भात न्यायालयाने SIT नेमण्याचे आदेश द्यावेत, अशीच आपण अपेक्षा करूयात. नमस्कार.